येशू प्रभूंच्या पायांवर पापी स्त्री पडली, त्यांचे पाय आपल्या अश्रूंनी धुतले आणि त्यांना चुंबन दिले. ती काय करत होती? ती उपासना करत होती. ते एक प्रकारचं उपासना आहे. चुंबन देणं हे उपासनेचंच एक चिन्ह आहे. प्रभूंना किती प्रचंड प्रेम करते ती, म्हणूनच तिने त्यांच्या पायांना चुंबन दिलं, अश्रूंनी धुतलं, आपल्या केसांनी पाय पुसले. हीच उपासना आहे. ती उपासना करत आहे. ही पापी आत्मा होती, पण तिने त्याची उपासना केल्यामुळे तिचे पाप माफ झाले. देवाची स्तुती असो. उपासनेमध्ये तुझे पाप क्षमिले जाते. उपासनेमध्ये तुझे आजार बरे होतात. उपासनेमध्ये तुझे बंधन तुटते. उपासनेमध्ये भूत पिशाच्च दूर होतात. उपासनेमध्ये सर्व अंधकारमय शक्ती नष्ट होतात. म्हणून उपासना करताना तुझ्या तोंडातून शक्ती आणि सामर्थ्याचा अभिषेक मिळव आणि शुद्ध मनाने उपासना कर. तू उपासना का करतोस? देव कोण आहे आणि तुझ्या आयुष्यात त्याची महानता काय आहे हे तू अनुभवून, त्याची चव चाखून, तो सर्वोत्तम आहे हे जाणून उपासनेच्या भावनेने त्याच्या समोर आलायस. देवाची स्तुती.